नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बोडके. तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीनवरील दुसऱ्या फवारणीविषयी संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला देणार आहोत. ही फवारणी घेतल्यानंतर तुमच्या पिकांवरील विविध रोग तर दूर होणारच आहेत, सोबत फुटवे देखील वाढणार आहेत आणि सोबतच मित्रांनो फुलाची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढून तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. त्यासाठी हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलवर नवीन असाल आणि असेच नवनवीन कार्यक्रम जर तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलवरती पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमचा व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, फवारणी करत असताना सर्वात प्रथम आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं असते की आपल्या पिकांवरती नेमके कोणते कीटक आहेत, कोणते कीड आहेत आणि याच सर्वांचा हिशेब करून आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे कीटकनाशक वापरावे लागतात. विचार केला तर यावेळेला चक्री भुंगा, खोडमाशी तसेच रस शोषक किडी या तिन्ही याचं नियंत्रण करणं आपल्याला गरजेचं असते. कारण या वेळेला आपण पाहिलं तर या 2-3 गोष्टीचा अटॅक आपल्या सोयाबीन पिकावरती झालेला असतो. सोबतच आपण पाहिलं पानं खाणारी अळी, सोबत काही प्रमाणात पाने गुंडाळणारी अळी आणि एक जाड एवढ्या प्रकारची एक अळी तुम्हाला दिसून येते, ज्याच्यावरती पांढरे ठिपके असतात आणि ती करपट रंगाची असते. मित्रांनो, या 2-4 गोष्टी आपण जर नियंत्रित केल्या तर आपल्या सोयाबीन चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळू शकते. तर त्यासाठी मार्केटमध्ये मिळणारं मित्रांनो इमॅमेक्टिन बेंजोएट 5% हे वेगवेगळ्या नावानं मिळते. म्हणजेच आपण जर पाहिलं तर मिसाईल, प्रोक्लेन आणि विविध नावाने तुम्हाला मार्केटमध्ये मिळते. फक्त हा घटक लक्षात घ्या, इमॅमेक्टिन बेंजोएट 5% हा तुम्हाला वापरायचा आहे 5 ते 7 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी. त्यानंतर या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटलं तुमचं बजेट थोडं जास्त आहे तर मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला सोलोमन हे कीटकनाशक मिळतं. याने देखील तुम्हाला चक्रीभुंगा नियंत्रित होते, साध्या ज्या प्रकारच्या आळ्या आहेत ते तात्काळ नियंत्रित होतात आणि सोबतच रस शोषक किडीचं नियंत्रण करणं खूप गरजेचं असते. कारण याच कारणाने शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे आणि ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. आता कीटकनाशक झालं, आता आपल्याला काय करायचं, आपल्याला जर फुटवे वाढवायचे असेल तर मित्रांनो आपण वेगवेगळे महागडे टॉनिक वापरतो. काही आवश्यकता नाही. महागडे टॉनिक वापरण्याऐवजी काही विद्राव्य खत आहेत जे तुमच्या फुटव्यांची संख्या वाढवू शकतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे तर तो स्फुरद हा घटक महत्त्वाचा असतो. म्हणून आपण जर कोणतेही खत न वापरता विद्राव्य खताचा जर सहारा घेतला, म्हणजेच 12-61-0 हे जर काही विद्राव्य खत आपण वापरले मित्रांनो, याच्यामुळे आपल्या सोयाबीन पिकाचे फुटवे वाढतात. सोबतच जे काही फुटवे निघत आहेत 12% जे काही याच्यामध्ये नत्र आहे, यामुळे पटकन त्याची वाढ होते आणि चांगल्या पद्धतीने फुटव्याची संख्या आणि फुलधारणा देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने होते. सोबतच आपलं जे काही सोयाबीन आहे त्याचा जे खोड आहे ते मजबूत होतं. म्हणून आपण या फवारणीमध्ये 12-61-0 देखील घेतलं पाहिजे. आता 12-61-0 किती घ्यायचं तर 12-61-0 घेत असताना आपल्याला 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की एक टॉनिक असं घ्यायचं आहे की जे टॉनिक घेतल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या जी फुलांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढली पाहिजे. त्याच्यासाठी मार्केटमध्ये टाटा बार नावाचं एक टॉनिक मिळते, जे की तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल. याचा रिझल्ट देखील खूप चांगला आहे आणि स्वस्तामध्ये मिळते आहे, याचा फायदा खूप चांगला आहे. तुम्हाला जर जास्त खर्च करायचा नसेल तर तुम्ही टाटा बार हे 40 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी फक्त घेऊन याची फवारणी करू शकता. आता एक गोष्ट परत एक लक्षात घ्या की ज्या वेळेला आता आपण जर पाहिलं तर वातावरण दमट आहे, फुलधारणा होते, पण बऱ्याच शेतकऱ्याची अशी समस्या आहे की सोयाबीनची फुलगळ होते. तर त्याच्यामागची काही कारणं अशी आहेत, एकतर गरमीमुळे तसं होतं, दुसरं म्हणजे बुरशीमुळे तसं होतं. आणि बुरशीनाशक यामध्ये आपल्याला वापरणं गरजेचं आहे. साधं बुरशीनाशक जरी आपण मित्रांनो या फवारणीमध्ये काही वापरलं तरी देखील आपल्या बुरशी कंट्रोल होते. मग आपण कोणतं बुरशीनाशक घेऊ शकतो? साधं साप हे बुरशीनाशक वापरू शकता. मॅंकोजब स्पेशल असणारं हे देखील बुरशीनाशक वापरू शकता. याचं 35 ते 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाला घेऊन याची फवारणी करा, तुम्हाला चांगला रिझल्ट मिळते. आता इमॅमेक्टिन बेंजोएट 5 ते 7 ग्रॅम वापरायचं आहे आणि सोबतच सोलोमन जे तुम्ही वापरतात हे 2 एका जागी आपल्याला वापरायचे नाही. आपण एकतर सोलोमन वापरा नाहीतर इमॅमेक्टिन बेंजोएट हे वापरा. या दोन्हीपैकी एकच घटक याच्यामध्ये वापरायचे आहे. फवारणीमध्ये 2-2 घटक तुम्हाला अजिबात वापरायचे नाही. सोलोमन जर काय तुम्ही वापरत असाल 25 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी वापरा. याची फवारणी घ्या. मग तुम्ही पहा फवारणी केले की लगेच 10 मिनिटांमध्ये तुम्ही शेतामध्ये फिरून पहा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच जे काही मावा जरी असेल कमी प्रमाणात तर तो तात्काळ मरण पावतो. सोबतच या बारीक ज्या आळ्या आहेत
1 घंटा देखील लागत नाही, त्या खाली मरून पडतात. खूप चांगला रिझल्ट आहे सोलोमनचा. तसेच इमामेक्टिनबद्दलही तुम्हाला माहीत आहे, आंतरप्रवाह आहे, सोबतच याचा मोठा रिझल्ट देखील मिळतो. आता महागडे प्रोडक्ट घेण्यापेक्षा याची फवारणी जर तुम्ही केली तर स्वस्तामध्ये चांगला रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा होता, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत या कार्यक्रमाला शेअर करा, जेणेकरून इतरही शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया. परत भेटूया नवीन कार्यक्रमामध्ये.